त्याच्यामुळे थोडंसं उशिरा सुरू सामने होत आहेत, परंतु आपल्याला सर्व सामने निर्धारित वेळेमध्ये देखील संपन्न करायचे आहेत. संपूर्ण स्पर्धा ही यूट्यूब लाईव्ह असणारी स्पर्धा GTC लाईव्हच्या माध्यमातून जगभरामध्ये 185पेक्षा अधिक देशामध्ये आपण या सर्व सामन्याचा यूट्यूबवरती लाईव्ह आनंद घेऊ शकता. संपूर्ण 5 दिवस समालोचन कक्षामध्ये सन्माननीय गेल्या 15-16 वर्षापासून समालोचन क्षेत्रातील एक बुलंद आवाज सन्माननीय प्रसादजी परब सर, सिद्दीक मेमन आणि मी स्वतः इर्शाद बागवान आज संघ जे सामने खेळणार आहेत त्या संघाला सूचना असेल की आपला 12वा खेळाडू जर समालोचन कक्षामध्ये नसेल तर 5 धावांची पेनॉल्टी असेल. कारण एक एक धाव महत्त्वाची आहे. लोकशाहीमध्ये जसं एक एक मत विचारामध्ये घेतलं जातं तसं क्रिकेटच्या मैदानामध्ये एक एक धाव महत्त्वाची आहे. म्हणजे ज्यांच्यासाठी केली आपण धावा धाव त्यातूनच पंचांनी कमी केल्या धावा 5 अशा प्रकारची गत आपल्या संघाची होऊ नये. त्याच्यासाठी प्रत्येक संघाला सूचना आहे की आपला 12वा खेळाडू जो असेल तो समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे. या सामन्याचे दोन्ही 12वे खेळाडू अर्थातच महापुरुष पोलीस संघ आणि वैभव संघ लांजा दोन्ही संघाचे खेळाडू उपस्थित आहेत. त्या दोन्ही खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन असेल. समालोचन क्षेत्रातील आणखी एक बुलंद आवाज ज्यांनी महाराष्ट्रातली देखील अनेक मैदानं गाजवली चिपळूणचा एक गोड आवाज सिद्दीक मेमन यांना. याच्यानंतर इस मैदान की आगे की कहानी आप सुनेंगे सिद्दीक मेमन की जुबानी. आम्ही सरपंच डॉक्टर राजन सालवे साहेब कार्यसभा आमदार त्यांच्या वतीनं आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. कारण प्रेक्षक वर्ग जोडलेले आहेत. आजच्या दिवसातला आणि आजच्या रात्रीतला दुसऱ्या मॅचला सुरुवात होते. महापुरुष पोलीस विरुद्ध वैभव वसाद, अमोल कांगणे रहेंगे. पहिली गेंद ऑन साइड की तरफ खेलते में तगड़ा स्ट्रोक है, गेंद बाउंड्री के बाहर. वाह भाई वाह, पहली गेंद पर छक्का, गाने का समय आने बना गया है. लाजवाब स्ट्रोक पहली गेंद पर. कांगने मैदान के अंदर दहाड़ रह गए. सबसे पहले एक बार फिर भगवान को याद करते हैं. जिंदगी दी है तो जीने का हुनर देना, पाँव बख्शे के तो शो के सफर देना. मैं तो गूंगा था जबा आता कि तूने, अब जो बोलूं तो बातों में असर देना. दूसरी गेंद बड़ा स्ट्रोक करने की कोशिश, हवा में गए. ओह, क्या छूटा मैदान के अंदर, पकड़ो क्या जीतो मैच, यही फॉर्मूला. इन्होंने कैच नहीं, अपनी टीम का सपना तोड़ा गए. महापुरुष पुलिस की टीम टॉस हारने के बाद मैदान के अंदर फिलहाल में फील्डिंग कर रही है. वैभव वसाद की बात की जाए तो टॉस जीतने के बाद बल्लेबाजी कर रहे हैं अमोल कांगने और सचिन शिवनेकर को आप देख रहे हैं. प्रारंभिक बल्लेबाज मैदान के ऊपर हैं. अमोल कांगने स्ट्राइक एंड पर हैं. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉटिंग बार पर प्रथमेश गेंदबाजी कर रहे हैं. इस ओवर की अगली गेंद लेकर ऑफ स्टंप के बाहर ज्यादा रूम नहीं बना पाया. ऑन साइड पर शॉर्ट मिड विकेट पर खिलाड़ी है. अच्छी फील्डिंग करते हुए 1 रन जाने दिया. 1 रन के साथ रन संख्या में इजाफा. फिलहाल में पहला ओवर चल रहा है. पहले ओवर के अंदर रन संख्या कुल मिलाकर 9 रन बगैर किसी नुकसान के. पहला छक्का अमोल कांगने ने लगाया है. क्लासिकल खिलाड़ी है, रत्नागिरी के दमखम दिखाने वाले खिलाड़ी है. अब जाकर मौका सचिन को मिला है. सचिन भी क्लासिकल खिलाड़ी है. दोनों तरफ एक बार फिर जो प्रारंभिक बल्लेबाज है ना वो क्लासिकल है. मैच अच्छा होने बना है. इस ओवर की अगली गेंद लेकर गेंदबाज तैयार. शानदार गए, दमदार गए, सामने की तरफ खेलते में खिलाड़ी है. ओहो हो,
यहाँ से अगर बात की जाए तो खिलाड़ी एक बार फिर वहां तक पहुंच नहीं पाए थे। फील्डर जरूर थे, लॉन्ग ऑन की तरफ पावर प्ले का ओवर चल रहा है, कैच नहीं बना पाए हैं। पहला कैच अमूल कांगने का छोटा, उसके बाद अगर बात की जाए तो सचिन को मौका मिला है, बारी बारी से मौका दे रहे हैं। पकड़ो कैच जीतो मैच, कैचेस विन द मैच। शायद ये फॉर्मूला भूल गए हैं, फॉर्मूले को याद करना होगा। स्लो ओवर गए, बाप लिया, वाह भाई वाह, शानदार स्ट्रोक है, दमदार गए, वजनदार है। अमूल कांगनी के बल्ले से निकलने वाला स्क्वेयर बाउंड्री के बाहर, ये दूसरा चक्का गया, गाने का समय आने बना गया। ब्यूटीफुल शॉट। शुक्रिया, बहुत अच्छी बल्लेबाजी अमूल कांगने के बल्ले से दूसरा छक्का पहले ओवर के अंदर। प्रथमेश का स्वागत, गेंदबाज का बैंड बाजा बज रहा है छोटे रन के साथ। पटकी भी गेंद है, एक बार फिर हाथ ट्रैक कर रहे हैं ऑन साइड की तरफ, गेंद स्क्वायरली की तरफ, ब्यूटीफुल शॉट, वन बाउंस, गेंद बाउंड्री के बाहर गए। ये ढूंढते गए छोटी सी दरार और इनको रन मिल जाते 4, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। क्लासिकल स्ट्रोक है और गाने का भी समय आने बना गया। अमूल कांगने पहले ओवर के अंदर मेला लूटते हुए 20 रनों वाला ओवर, पहला ओवर प्रथमेश का महंगा साबित हुआ। और खिलाड़ी का तहे दिल के साथ स्वागत है। और आप देख रहे हैं आमदार चषक डॉक्टर राजन सलमी का ये शानदार चषक है, कार्य सम्राट चषक 2022 की कहानी आपको सुना रहे हैं। और हमारे साथ इस टूर्नामेंट की दास्तान लिखने के लिए अपने कलम के साथ दर्शना पवार, जो महिलाओं के लिए रत्नागिरी के लिए बहुत अच्छा काम कर रही है। शायद इस साल अगर बात की जाए तो मुंबई में फिलहाल में दूसरे नंबर पर रहे थे। शानदार खेल उनका भी था और कप्तानी करते हैं रत्नागिरी जिले के अंदर। वही दर्शना पवार हमारे साथ जुड़ भी गए और उनके साथ एक बार फिर हमारी टेक्निकल टीम की बात की जाए तो जीटीसी लाइव, जिन्होंने पूरे भारत के अंदर तहलका मचाया गया ग्लोबल टेनिस क्रिकेट, ये भी जुड़े हुए, इनका भी तहे दिल के साथ स्वागत है। मैदान के अंदर अंपायर की बात की जाए तो दोनों अंपायर रत्नागिरी क्रिकेट एसोसिएशन के अंपायर हैं। एक तरफ स्क्वेयरली का अंपायर आप देख रहे हैं मैदान के अंदर अक्षय है, दूसरी तरफ अगर बात की जाए तो अक्षय कोलंबिकर अंपायरिंग कर रहे हैं। दूसरा ओवर लेकर महापुरुष पुलिस की तरफ से गेंदबाज तैयार हो रहे हैं। पहले ओवर का खेल समाप्त हुआ, पहले ओवर की समाप्ति के बाद 20 रन बगैर किसी नुकसान के। वैभव वसात की आप रन संख्या देख रहे हैं, वैभव वसात 11 बनाम महापुरुष पुलिस। अपने बल्लेबाजी पर कॉन्फिडेंस दिखाया था। टॉस जीतने के बाद वैभव वसात ने पहले 5 ओवर के अंदर बल्लेबाजी करना पसंद किया गया। दर्शक भारी तादाद में जुट रहे हैं, थोड़ी तादाद में एक बार फिर दर्शक भी आ रहे हैं। कार्य सम्राट चषक जो है ना, वो लांजा के अंदर सुपर हिट है, पहला साल है, धमाल है, बेमिसाल है। दूसरे ओवर की पहली गेंद टपक आने के बाद ऑफ टर्म की थोड़ी सी बाहर थी। बल्लेबाज की बात की जाए तो सचिन जो कि समझ नहीं पाए थे, कदमों का इस्तेमाल किया था, बल्ले के ऊपर गिरने गई थी, टपक आने के बाद थोड़ी सी हरकत करते हुए ऑफ टर्म के बाहर से निकल कर गई है। दूसरा ओवर लेकर गेंदबाज की बात की जाए तो अविनाश गेंदबाजी करने के लिए आए हैं महापुरुष की तरफ से। पहली गेंद बिंदी आई है, दूसरी गेंद लेकर अविनाश तैयार, लेफ्ट आर्म ओवर द विकेट। लोबर बुलटॉस से ज्यादा फायदा नहीं उठा पाए, मिस्टर मिस्टो के हवा में गए, खिलाड़ी आते हुए लपक लिया कैच, गैप ढूंढना चाहते थे, हाथ में जाते हुए विकेट का टॉस गेंद थी, एक बार फिर जगह बनाकर खेलना चाहते थे, घुटना टेक वाला स्ट्रोक खेलना चाहते थे, हवा में गेंद। और जो खिलाड़ी थे ना, उनका सेलिब्रेशन देखने जैसा है। पहला मैच खेल रहे हैं, सेलिब्रेशन भी होना रहा है और रत्नागिरी जिले के खिलाड़ी खेल रहे हैं। एक ग्राम पंचायत है, उसके बाद 4 खिलाड़ी आइकॉन ले रहे हो। आइकॉन का सपना क्यों रखा गया है, यही खेल देखना है, इसीलिए 4 आइकॉन इस टूर्नामेंट के अंदर खेल रहे हैं। और पहला साल है तो बेमिसाल है, कमाल है, धमाल है, सब कुछ होने वाला है। मेला लूटने का मौका है, जिंदगी में मेले बार बार नहीं लूटे जाते, आज मौका है। कार्य सम्राट चषक 2022 और सबसे शानदार टूर्नामेंट का आयोजन है। मैदान की बात की जाए तो बहुत अच्छा मैदान है, आउटफील्ड की बात की जाए तो बहुत अच्छा आउटफील्ड। और खानविलकर साहब का जितना शुक्रिया अदा किया जाए उतना कम है। रन संख्या 20 रन, 1 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर लेकर
गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर अविनाश, स्ट्राइक एंड पर नए बल्लेबाज आप देख रहे बल्लेबाजी करने के लिए दीपक अडबिलकर, लेफ्ट आर्म ओवर द विकेट। ओहो पटकी हुई गेंद टप्पा खाने के बाद थोड़ा सा लेग स्टंप के बाहर, अंपायर एक बार फिर वाइट बॉल का एक बार फिर वाइट बॉल का इशारा कर रहे हैं। ज्यादा बाहर की तरफ गई, टप्पा खाने के बाद थोड़ी सी लेग स्टंप के बाहर गई, अंपायर का सिग्नल वाइट बॉल का आया। रन संख्या फिर मिलाकर 21, लॉस ऑफ 1 विकेट। कार्य सम्राट चषक 2022 का पहला साल, दूसरा मुकाबला, पहली रात आप देख रहे हैं। दर्शक का चकत भरा हुआ मैदान, भारी तादाद में दर्शक भी हैं, मेहमान भी हैं, और मेहमानों का भी स्वागत है, दर्शकों का भी स्वागत है इस टूर्नामेंट के अंदर। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज महापुरुष पुलिस की तरफ से तैयार। शानदार है, बड़ा स्ट्रोक है, ऑन साइड की तरफ खेलते हुए खिलाड़ी है, लपक लिया और छोड़ दिया। पहले अटेम्प्ट में कैच इनके हाथों में आ गया था, दूसरे अटेम्प्ट के भी बनाने की कोशिश की और हाथों से कैच छूट रहा है। नो बॉल का सिग्नल आया है, 2 बॉल का सिग्नल आता बाद 2 रन मुकम्मल के, रन संख्या 3 रनों के साथ इस होने बना है। डीजे ऑपरेटर थोड़ा सा रुकना है, हम बारी बारी से आपके पास भी आएंगे, आपको भी मौका मिलेगा। 5 दिन ये टूर्नामेंट चलने बना है और 5 दिन में आपके पास भी आने बने हैं। दीपक को मौका मिलना, यानी एक बार फिर देखिए छोटे कद के खिलाड़ी हैं, क्लासिकल खिलाड़ी हैं। रन संख्या फिर मिलाकर स्कोर कार्ड के ऊपर 24, लॉस ऑफ 1 विकेट। ओवर की बात की जब दूसरा ओवर चल रहा है, अंपायर ने 2 बॉल का सिग्नल किया, 2 ओवर फिलहाल में मैंडेटरी पावर प्ले रहेगा। 2 ओवर की बात की जाए तो मैंडेटरी पावर प्ले रहेगा। 5 ओवर का मैच है, आपको 4 गेंदबाजों का इस्तेमाल करना है। फील्डिंग की बात की जाए तो फील्डिंग देखिए 10 मैन, एक खिलाड़ी पॉइंट, एक खिलाड़ी कवर, मिड ऑफ का खिलाड़ी अंदर गए, मिड ऑन का एक खिलाड़ी है, जो एक खिलाड़ी एक बार फिर वाइडिश मिड विकेट का खिलाड़ी थोड़ा सा आगे गए, शॉर्ट फाइंडिंग का खिलाड़ी अंदर, 2 खिलाड़ी सर्कल के बाहर गए। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज लेफ्ट आर्म ओवर द विकेट अपने बॉलिंग मार्ग पर। फुल टॉस है, एक बार फिर ऑन साइड की तरफ खेलते हुए गैप के अंदर खिलाड़ी टप्पा करने के बाद 1 बाउंस, 2 बाउंस, 3 बाउंस, गेंद बॉल बार 4 रनों के लिए गाने का समय आने बना गया। ब्यूटीफुल छुपा तब्बा। दीपक बहुत कमाल का खेल रहे, रन संख्या कुल मिलाकर अब जाकर स्कोर कार्ड के ऊपर आप देख रहे हैं 28 रन। दूसरा ओवर चल रहा है, महापुरुष पुलिस की टीम दबाव के अंदर है। टॉस हारने के बाद पहले फील्डिंग कर रहे हैं इस ओवर की अगली गेंद। शानदार गेंद सामने की तरफ खेलते हुए गेंदबाज के सर के ऊपर से साइड स्क्रीन के ऊपर जाकर लगी है। वाह भाई वाह, शेर की झलक सबसे अलग है, छोटा तीर वार करे गंभीर, गाने का समय आ रहा है। ब्यूटीफुल शॉट है। ऑन साइड पर खेलने की कोशिश है उसके लिए की तरफ, गैप के अंदर है, 1 बाउंस, 2 बाउंस, गेंद बॉल के बाहर जाती हुई और एक चौबा, पहले छक्का उसके बाद चौबा लगाया गया है। दीपक का बल्ला आग उगल रहा है मैदान के अंदर। रन संख्या कुल मिलाकर स्कोर कार्ड के ऊपर आप देख रहे हैं 38 ऑन स्कोर बोर्ड। बॉक्स वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ी का तहे दिल के साथ स्वागत है कार्य सम्राट चषक। अब देख रहे हैं इस टूर्नामेंट के ऑर्गेनाइजर आमदार डॉक्टर राजन सालवी का यह टूर्नामेंट 2022 का पहला साल है। महापुरुष की तरफ से गेंदबाजी कर रहे हैं अविनाश। फिलहाल में अगर बात की जाए तो दूसरा ओवर थोड़ा सा लंबा ओवर चल रहा है। पहले ओवर की कहानी की बात की जाए तो पहले ओवर के अंदर 20 रन आए, दूसरे ओवर के अंदर की कहानी आप अभी भी देख रहे हो। गेंदबाज अविनाश अभी भी फिलहाल में गेंदबाजी कर रहे हैं। रन संख्या खुद मिलाकर 39, 1 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी करने के लिए अविनाश तैयार। दीपक के लिए शानदार स्ट्रोक, एक्स्ट्रा कैबर के सर के ऊपर से चीरती विकेट, एक बार फिर बाउंड्री के बाहर जाने बनी है। पहले छक्का लगा, उसके बाद 2 गेंदों के ऊपर 2 चौबे लगाते हुए दीपक लाजवाब खेल रहे हैं। मैदान के अंदर जलवा जारी, शानदार स्ट्रोक मैदान के अंदर, गाने का समय आता हुआ 4 रनों का इशारा।
शुक्रिया सभी दर्शकों का खिलाड़ी का इस टूर्नामेंट के अंदर तहे दिल के साथ स्वागत है। आप देख रहे हैं कार्य सम्राट चषक 2022 लांजा के अंदर ये सक्सेसफुल टूर्नामेंट। और इस टूर्नामेंट के ऑर्गेनाइजर की बात की जाए शिवसेना युवा सेना का ये लांजा राजापुर और साकरपा का टूर्नामेंट अच्छा टूर्नामेंट चल रहा है। आज की पहली रात है, पहली रात के अंदर ये दूसरा मुकाबला आपके सामने है। फिलहाल में अगर बात की जाए तो वैभव वसात 11 ने 2 ओवर के अंदर 43 रन बनाए, 43 लॉस ऑफ 1 विकेट। पहले विकेट की बात की जाए तो आउट होने वाले खिलाड़ी आप देख रहे हैं, डकआउट में जाने वाले खिलाड़ी सचिन शिवनेकर, और ये ज्यादा एक बार फिर योगदान नहीं दे पाए। सचिन शिवनेकर की बात की जाए तो 1 रन बनाया और डकआउट के अंदर जगह बनाई है। अमोल कांगने की बात की जाए तो प्रारंभिक बल्लेबाज के रूप में मैदान के अंदर। और तीसरे नंबर पर जो खिलाड़ी आए ना, तीसरे नंबर के लिए एक बार फिर लेदर के अंदर भी कशमकश है, टेनिस बॉल के अंदर भी है। तीसरे नंबर के लिए जो खिलाड़ी एक बार फिर भारत के अंदर आए ना, उन्होंने भी नाम अच्छा बनाया है। टेनिस के अंदर जो खिलाड़ी तीसरे नंबर पर आए हैं उन्होंने भी नाम बनाया है। रन संख्या कुल मिलाकर 43 रन, 1 विकेट के नुकसान पर ज्यादा वक्त नहीं जाना चाहिए। घड़ी के कांटे की तरफ भी देखना है, वक्त सबसे बलवान है। और एक बार फिर इस टूर्नामेंट के अंदर अगर बात की जाए तो शिवसेना युवा सेना ने सब कुछ खरीद कर लाया है। जाने वाला वक्त, जाने वाला इंसान ये कभी वापस नहीं आता है, इसीलिए घड़ी के कांटे की तरफ भी देखना है। घड़ी का कांटा एक बार फिर रेत की तरह आगे बढ़ रहा है। स्ट्राइक एंड पर अमोल कांगने आप देख रहे हैं। अमोल कांगने की बात की जाए तो 5 गेंदों में 19 पर खेल रहे। दीपक की बात की जाए तो 5 गेंदों में 20 रन बनाए हैं। तीसरे ओवर का आगाज करने के लिए गेंदबाज मंगेश अपने बॉडी कमान पर। पटकी भी गेंद है, बहुत खूबसूरती के साथ खेलते हैं ऑन साइड पर मिड विकेट बाउंड्री के बाहर। वाह भाई वाह, शानदार स्ट्रोक मैदान के अंदर आता हुआ अमोल कांगने का जलवा मैदान के अंदर जारी है। गेंदबाज मंगेश का स्वागत देखिए कैसा किया गया। कहते हैं ना स्वैग से करके आपका स्वागत, एक छक्के के साथ मंगेश का स्वागत होता है। पहली गेंद पटकी भी गेंद थी, अमोल कांगने तैयार थे पहले से ही ऑन साइड की तरफ खेलने के लिए और शानदार स्ट्रोक। दूसरी गेंद पर अमोल कांगने का क्या दूसरी मर्तबा छूटा कि मिड ऑन पर जो खिलाड़ी थे उन्होंने गलती की है। पकड़ो कैच जीतो मैच वाला फॉर्मूला एक बार फिर सभी खिलाड़ी शायद भूल गए हैं। ऑफ टर्म के बाहर गेंद थी, एक बार फिर रूम बनाकर खेलना चाहते थे। मिड ऑन पर एक खिलाड़ी थे, उन्होंने कैच एक बार फिर आसानी वाला कैच छोड़ा गया। कैचेस विन द मैचेस, पकड़ो कैच जीतो मैच, कैच छूटा मैच छूटा। रन संख्या की बात की जो 50 रन, 1 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर चल रहा है। अमोल कांगने का 2 मरतबा कैच छूटा गया। रन संख्या 50 रन, 1 विकेट के नुकसान पर मंगेश जिनके खिलाफ पहली गेंद पर छक्का लगा, दूसरी गेंद पर वापसी की है। वापसी करने वाले को दुनिया पसंद करती है। फील्डिंग है, थर्ड मैन का खिलाड़ी अंदर, पॉइंट का खिलाड़ी अंदर है। खराब गेंद है, एक बार फिर सही नसीहत है, छोटी गेंद है, छोटी गेंद पर वार गेंद बॉल के बाहर 6 रनों का इशारा था। दीपक का बल्ला बोल रहा है, गाने का समय आता हुआ ब्यूटीफुल शॉट। के अंदर देखिए एक बार फिर मंगेश की बात की जाए तो खराब गेंद थी, छोटी गेंद थी, दीपक तैयार थे और वाकई में क्या गजब के अंदाज में खेल रहे हैं। छोटा तीर वार करे गंभीर, और छोटे कद के खिलाड़ी है मगर क्रिकेट में कद कहाँ देखा जाता है, आपका एक बार फिर हुनर देखा जाता है। रन संख्या कुल मिलाकर 56 रन, तीसरा ओवर फिलहाल में चल रहा है। 1 विकेट के नुकसान पर मंगेश की पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर सिंगल, तीसरी गेंद पर छक्का आया है। तीसरा ओवर चल रहा है, 56 रन। वैभव वसात के ओनर की बात की जाए तो वो भी खुश हो गए। शानदार गए, वाह भाई वाह, पैड पर की गेंद थी, ऑन साइड की तरफ लाजवाब स्ट्रोक है। शेर की झलक सबसे अलग है, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर क्या कमाल का स्ट्रोक लगाया गया है। गाने का समय आने वाला है। दीपक मैदान के अंदर था एक बार फिर सेट होकर आए, जिस अंदाज के साथ खेल रहे हैं। इन्होंने सपना देखा है कार्य सम्राट आमदार चषक के अंदर मुझे दमदार काम करना है, पहला साल है तो दमदार खेलना है। क्या खेल रहे देखिए, दर्शक एक बार फिर टक लगाकर देख रहे हैं और सभी ने टीवी ऑन किया है, मोबाइल ऑन रखे, टीवी ऑन रखे। मैदान पर धमाके बार बार होने बने हैं। इस ओवर की अगली गेंद खराब है, खराब है, दबाव है, दबाव के अंदर गेंद बांध है
व्हाइट बोर्ड का सिग्नल लेग स्टंप के बाहर ज्यादा जा रहे हैं, ज्यादा बाहर नहीं जाना है, अंदर आने की जरूरत है, ये ज्यादा बाहर की तरफ जा रहे हैं। रन संख्या की बात कीजिए तो कुल मिलाकर 63 रन 63। दीपक की बात कीजिए तो क्या गजब की बल्लेबाजी कर रहे हैं। 20 ओवर के गेंद फिर से एक बार हवा में गया, आसमान की तरफ है, ऑन साइड पर खिलाड़ी ऑस्ट्रेलिया के खिलाड़ी तेजी के साथ है, मगर एक बार फिर एक हाथों का इस्तेमाल किया गया है। भगवान ने आपको दो हाथ दिए मगर एक हाथ का इस्तेमाल करते हुए टप्पा काटने के बाद गेंद बाउंड्री के बाहर गए। कोंडगाव वॉरियर्स आणि त्याचबरोबर पाली फायटर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण आपल्या आलेची नोंद आणि त्याचबरोबर रिपोर्टिंग आणि 11 खेळाडूंची जो प्लेइंग 11 लिस्ट आहे ते आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सादर करा। अच्छी गेंद बहुत खूबसूरती के साथ एक बार फिर मिड ऑन और मिड ऑफ के बीचों बीच खेलते हुए एक रन मुकम्मल किया। एक रन के साथ रन संख्या में इजाफा। रन संख्या की बात की जाए तो कुल मिलाकर तीसरे ओवर का खेल आप देख रहे हैं 68 रन बने हैं। माफ कीजिए 68 रन बने, बहुत ज्यादा रन बन चुके हैं। 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय। 3 षटकांच्या समाप्तीनंतर 68 धाबा वैभव वसात वॉरियर्सचा संघ तुम्ही बघताय आणि निश्चित येणाऱ्या मॅचकडे देखील जाणार आहोत। कोंडगाव वॉरियर्स आणि त्याचबरोबर पाली फायटर आपल्याला या स्पर्धेतला पहिला आणि अंतिम पुकार दिला जातोय आयोजकांच्या माध्यमातून। आपण आपली प्लेइंग 11ची जी लिस्ट आहे ती आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सादर करा। वारंवार ज्या पद्धतीने आयोजक आहेत आणि आमच्याबरोबर प्रसाद परबसभाई सर आहेत ज्यानं कमीत कमी 15 ते 20 वर्ष समालोचन कक्षामध्ये घालवली आहेत, त्याचबरोबर बागवान सर देखील आहेत। कारण हे पहिलं वर्ष आहे आणि पहिल्या वर्षामध्ये थोडेफार ग्रामीणचे संघ घेतात म्हणजे थोडेफार उशीर होणार कुठेतरी, कारण ग्रामीणचे खेळाडू यायला उशीर करतायत। ग्रामीणचा क्रिकेट फार पद्धतीने ज्या पद्धतीने आमदार साहेबांनी जो विचार केला आहे, राजन साहेब सालवे आहे त्यानं विचार केला की ग्रामीणला देखील संधी मिळावी, हे एक मोठं वैशिष्ट्य आहे। कारण ग्रामीणला संधी मिळाली पाहिजे। मोठी स्पर्धा आहे, 2 लाखाचं पारितोषिक आहे आणि ग्रामीणला संधी दिली आहे, त्याच्यामध्ये 4 आयकॉन खेळाडू खेळले आहेत, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। जेवढं कौतुक करावं आमदार साहेबांचं तेवढं कमी असेल। धाबा झाल्या तर स्कोर कार्डवरती 68 धाबा, 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 चेंडूचं खेळ अजूनही शिल्लक आहे। गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं आणि संघाकडनं 4थं षटक घेऊन अविनाश गोलंदाजी मार्कवर येत आहे। 4थं षटक घेऊन अविनाश महापुरुष पोलीस विरुद्ध वैभव वसात। स्ट्राईक एंडवरती जर विचार केला तर स्ट्राईक एंडवरती दीपक असेल जो 9 चेंडूमध्ये 37 धाबांवरती घेतोय। नॉन स्ट्राईक एंडवरती सलामीचा अमोल कांगडेला तुम्ही बघताय 7 चेंडूमध्ये 26 धाबा त्यानं बनवल्या आहेत। गोलंदाजी मार्कवर अविनाश दाखल झाला। स्ट्राईक एंडवरती बॅट्समॅन पुन्हा एकदा दीपक सज्ज झालेला आहे। धाबा झाल्या तर स्कोर कार्डवरती 68 धाबा तुम्ही बघताय। कार्यसम्राट चषक 2022 मानाची स्पर्धा शिवसेना, युवासेना, लांजा, राजापूर आणि साकरबा यांच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा आहे। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार। खूप चांगला चेंडू टप्पा पडला तर थोडंसं उचली घेणार चेंडू ऑन साईडला खेळला। शॉर्ट मिड ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला जोपर्यंत गॅदर करतील तोपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण केली आहे। एका धाबानं संघाची स्थिती आपण बघितली तर 69 धाबांवरती 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आजच्या रात्रीतला दुसरा मॅच तुमच्या समोर आहे। एका बाजूला वैभव वसात 11 ज्यानं टॉस जिंकल्यानंतर पहिल्या इनिंगचा खेळ मैदानामध्ये बॅटिंग करण्याचा निर्णय वैभव वसात 11 या संघाने केला आहे। तर दुसऱ्या बाजूला महापुरुष पोलीस लांजा संघाने तुम्ही बघताय। पोलीस असताना देखील खेळण्याकरिता या ठिकाणी सज्ज झालेले आहेत। आमदार चषक कार्यसम्राट चषकामध्ये ते दाखल झालेले आहेत। ऑफ टाइमच्या बाहेरचा चेंडू आहे, यावेळी मात्र छेडण्याचा प्रयत्न केला। चेंडू हव्यामध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक बघू द्या काय घडतंय। पहिल्या अटेम्पमध्ये झेल सुटलाय, दुसऱ्या अटेम्पमध्ये बनवलाय, अत्यंत दर्जेदार झेल पकडला जातोय। मैदानामध्ये सेलिब्रेशन होतोय, फलंदाज बाद होतोय, अमोल कांगडेला माघारी परतावं लागतंय। अजून एक धक्का। धक्का क्रमांक दुसरा दिला जातोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 69 धाबा। अमोल कांगडेचा विचार केला तर खूप चांगली बॅटिंग अमोल कांगडेच्या माध्यमातून होती। 8 चेंडूमध्ये त्यानं 26 धाबा काढल्या आणि त्याला माघारी परतावं लागतंय। नवीन बॅट्समॅन दत्तू मैदानामध्ये येतो बॅटिंग करण्याकरता। मॅनपुरम साबर्ड्यातला असणारा एक गुन्हे खेळाडू आहे। यंगस्टरमध्ये याचा डाव देखील फार मोठा नाव आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये। एका बाजूला लांजा परिसरातला एक दर्जेदार खेळाडू दीपकला तुम्ही बघताय, दुसऱ्या बाजूला साबर्ड्यातला स्टारकास्ट खेळाडू यंग टॅलेंट ज्याला म्हटलं जातं आणि युवामध्ये ज्यानं फार मोठं नाव केलं आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तो दत्तू मैदानामध्ये।
गोलंदाजी मार्कवर जर विचार केला तर अविनाश खूप चांगली गोलंदाजी करतो. पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसऱ्या चेंडूवरती त्यानं अमोल कांगणेसारख्या खेळाडूला बाद केला आहे. गोलंदाजी मार्कवर अविनाश तयार. स्ट्राईक एंडला दत्तू नवीन फलंदाज बॅटिंग नंबर 4 वरती बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. फार मानाची स्पर्धा आहे, लाख मुलाची स्पर्धा आहे, अभिमान स्वाभिमान दर्शवणारी स्पर्धा. 2022चा भव्य दिव्य थरार जमलेल्या प्रेक्षकांचं पुनश्च एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. मानाची, लाख मुलाची, अभिमानाची, स्वाभिमानातली आणि कार्यसम्राट चषक आपण बघतोय. ज्यांच्या कार्याला सलाम केला जातोय, ज्यांना खूप चांगले कार्य केलेत आणि त्यांच्याच कार्याचा हा चषक, कार्य सम्राट चषक 2022 आपण बघतोय. डॉक्टर राजन सालवी साहेब आमदार साहेबांचा चषक तुम्ही बघताय. टप्प पडल्यानंतर थोडंसं बनत घेणारा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. पहिला चेंडू आपण बघतोय दत्तूच्या विरोधात. अविनाशचा पंचाने व्हाईट बॉलचा इशारा केला आहे, मिस्टर एक्स्ट्राचा इशारा केला जातोय. टप्प पडल्यानंतर थोडंसं बाहेर चेंडू केला आहे. धावसंख्येचा विचार केला तर मिस्टर एक्स्ट्रानं 70 धाबा झाले. चौथं षटक चालू आहे. पहिली बॅटिंग वैभव वसात 11 संघ करतोय. या मॅचमध्ये टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज घ्या. खूप चांगला चेंडू समोरच्या दिशेनं खेळला. या बॅटच्या रडारमध्ये क्षेत्ररक्षक आपला तूच जेलाय. काय जेल पकडला. टाळ्यांचा आवाज पूर्ण मैदानामध्ये येतोय. शिट्या वाजतायत, टाळ्या वाजतायत. एक दर्जेदार जेल पकडला जातोय. लॉंग ऑफच्या दिशेनं अफलातून कॅच मैदानामध्ये प्रथमेशच्या माध्यमातून गाड्याला संधी मिळणार आहे. दत्तूला माघारी परतावं लागतंय. तिसरा ब्रेक बघायला मिळाला. प्रथमेशच्या माध्यमातून खूप चांगला झेल पकडला. 70 धावांवरती तिसरा धक्का, तिसरा ब्रेक थ्रू. चौथं षटक मैदानामध्ये चालू आहे. 5 ओव्हरचा मॅच आहे. वैभव वसात 11 विरुद्ध आपण बघितलं तर दुसऱ्या बाजूला महापुरुष पोलीस लांजा. खूप चांगला मॅच. 2022 मधली ही मानाची स्पर्धा, लाख मुलाची स्पर्धा. अनेक मान्यवर आजच्या या स्पर्धेला सदिच्छा देण्याकरता, आपला शुभ आशीर्वाद देण्याकरता पोहोचलेले आहेत. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. बॅटिंग मार्कवरती 5व्या नंबरवरती बॅट्समॅन युवराज दाखल झालाय. स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती दीपक आहे. अविनाश गोलंदाजी मार्कवरती. खूप चांगला चेंडू आहे. यामध्ये अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळून काढला. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण मैदानामध्ये. या चेंडूवरती किती धाबा लिहिलेल्या आहेत ते देखील बघणार आहोत. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण मला वाटतं प्रथमेशनं याच्या अगोदर खूप चांगला झेल पकडला होता आणि त्याच्यानंतर त्याच्या माध्यमातून चुका देखील होत आहेत. एका धाबानं युवराजचा खाता उघडतोय. संघाची स्थिती 4थ्या षटकामध्ये 71 धाबा. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 71 धाबा झालेल्या आहेत. बॅटिंग मार्कवरती, स्ट्राईक एंडवरती दीपक, ज्यानं अजूनपर्यंत 10 चेंडूमध्ये 38 धाबा बनवलेल्या आहेत. 10 चेंडूमध्ये 38 धाबा. ऑफ साईडला एकूण 4 क्षेत्ररक्षक उभे केलेत. ऑन साईडला 5 क्षेत्ररक्षक आहेत. अविनाश डावकर आताचा गोलंदाज 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. या षटकामध्ये जर विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी आणि 2 ब्रेक थ्रू तरी या षटकामध्ये दिलेले आहेत. 71 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यात. वैभव वसात तुम्ही बघताय लांजातला संघ आहे. गोलंदाजी मार्कवर जर विचार केला तर ऑन साईडला थोडंसं क्षेत्ररक्षणमध्ये बदल केला जातोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. सर्कलच्या आतमध्ये जर बघितलं तर शॉर्ट फायटिंगचा आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक आतमध्ये आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगला चेंडू आहे. यामध्ये मात्र खूप मोठा फटका बॅटच्या रडारमध्ये मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर फेकून दिला आहे. उत्तुंग, दमदार, शानदार आणि वजनदार षटकार दीपकच्या बॅटमध्ये येतोय. खणखणीत, सनसनीत आणि लाजवाब षटकार मैदानामध्ये. गाडीला संधी मिळते. चेंडू सीमा पार. षटकार निघतात, काय चौकार निघतात. 11 चेंडूमध्ये 44 धाबा. अर्धशतक फटकवलं जाईल का दीपकच्या माध्यमातून. संघाची स्थिती आपण बघितली तर षटकाराच्या मध्ये 77 धाबांवरती 4थं षटक मैदानामध्ये चालू आहे. अविनाशचं स्वागत केले जाते कुठेतरी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अविनाश ज्ञान. खराब चेंडू, फुलटॉस. यावेळेला मात्र चेंडू आहे. 50 धाबा पूर्ण होत आहे. टाळ्यांचं गदर पाहिलं पाहिजे. प्रेक्षकांनी जरा टाळ्यांचं गदर करायचं आहे आणि दीपकनं बॅटवरती करायचे आहे.
पहिलं अर्धशतक या ठिकाणी निश्चित फटकावरती लाभलंय. कार्यसम्राट चषक 2022 मध्ये 50 धावा पूर्ण केल्यात. 12 चेंडूमध्ये 50 धावा. दीपक जरा आकाशाच्या दिशेने बॅट जायला पाहिजे. दीपक करता टाळ्या बांधल्या पाहिजेत. टाळ्यांचा गदर व्हायला पाहिजे. दीपकनं निश्चित पहिले आपण बघितलं तर ज्या धर्तीवरती खेळतोय, ज्या जमिनीवरती खेळतोय आणि ज्या लांजाचा खेळाडू आहे, कमी उंचीचा खेळाडू आहे, परंतु त्याची कामगिरी अफलातून कामगिरी आहे आणि त्या धर्तीला त्यानं सलाम केलेला आणि त्या पाया पडलेला आहे. कारण त्याच जमिनीनं त्याला क्रिकेट शिकवलं आहे, त्याच जमिनीवरती तो खेळला लहानपणापासून आणि आज लांजाच्या ऐतिहासिक स्पर्धेमध्ये कार्यसम्राट चषकामध्ये त्यानं अर्धशतक फटकावरती लाभलं आहे. हॅलो, राज 11 संघाचा आकाश सकपाळ, आपण स्टेजकडे यायचे. राज 11 संघाचा आकाश सकपाळ. शुक्रिया. वेलकम बैक सभी दर्शकों का. खिलाड़ी का तहे दिल के साथ स्वागत करते हैं. अभी भी 6 गेंदों का खेल बचा हुआ है. भारी तादाद में दर्शक है और दीपक एक बार फिर देखिए 50 रन पूरे करने वाले खिलाड़ी हैं. रन बनाने के मौके मिलते हैं, बार बार अर्धशतक बनते हैं कभी कभार. और दीपक की बात की जाए तो छोटे कद के खिलाड़ी हैं. कार्यसम्राट चषक 2022 के अंदर इन्होंने दमदार काम किया है. पहला मैच खेल रहे हैं, कॉन्फिडेंस अब 7वें आसमान पर रहेगा. बल्ले की जब बीचों बीच गेंद आती है ना, बल्लेबाज का कॉन्फिडेंस 7वें आसमान पर जाता है. 4 ओवर का खेल समाप्त है. 83 रन बने हैं. 83 3 विकेट के नुकसान पर. वैभव वसात 11 आप देख रहे हैं. 83 लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 4 ओवर. नाउ 5 ओवर लेकर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज नए गेंदबाज मुख्य गेंदबाज मंदार आ रहे हैं. महापुरुष की तरफ से मंदार का जिम्मा दिया गया है. अपने बॉडी बात पर गेंदबाजी करेंगे. स्ट्राइक एंड पर नए बल्लेबाज तैयार हैं. अच्छी गेंद ऑन साइड की तरफ खेलते हुए हवा में गेंद के नीचे खिलाड़ी गए, लपक लिया कैच. ये गैप ढूंढना चाहते थे, हाथ में जाते हुए विकेट का पता करता हुआ. विकेट की बात की जाए तो युवराज को बैक टू बॉल लाना पड़ेगा. चौथी विकेट, चौथी सफलता गाने का समय मिलता हुआ. एक बार फिर विकेट गिरा है. आज युवराज बैक टू पवेलियन गए हैं. 2 गेंदों का सामना किया, 1 रन बनाए हैं. गेंदबाज की बात कीजिए तो मंदार आए हैं. मंदार को एक बार फिर पहली गेंद पर सफलता मिली है. 5वें ओवर के अंदर इनका इस्तेमाल किया गया और 5वें ओवर के अंदर पहली गेंद पर इन्होंने बल्लेबाज युवराज को बैक टू पवेलियन भेजा है. चेक. वैभव साथ लांजा की टीम की बात कीजिए तो सुभाष मालप इनके ओनर हैं. ये भी काफी खुश हो गए. रन ज्यादा बन गए हैं. 83 4 विकेट के नुकसान पर. सुभाष मालप साहब, आपका भी हम तहे दिल के साथ कार्यसम्राट चषक 2022 के अंदर तहे दिल के साथ स्वागत करते हैं. वैभव वसात के ओनर हैं. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज महापुरुष पुलिस की तरफ से गेंदबाज मंदार गेंदबाजी कर रहे हैं. नए बल्लेबाज की बात कीजिए तो मैदान के अंदर राहुल स्ट्राइक एंड पर गए. नॉन स्ट्राइक एंड पर दीपक को आप देख रहे हैं. दीपक अडबिलकर, जिन्होंने 12 गेंदों के अंदर फिलहाल में 50 रन बनाए हैं. मंदार इस ओवर की दूसरी गेंद का फील्डिंग देखिए. थर्ड मैन एक खिलाड़ी पॉइंट, एक खिलाड़ी मिड ऑफ का अंदर है, मिड ऑन का एक खिलाड़ी अंदर है, शॉर्ट स्क्वेयर का खिलाड़ी अंदर है. इस ओवर की अगली गेंद, पहली गेंद है ऑन साइड की तरफ खेलते हुए सीधी गेंद कमेंट्री बॉक्स की तरफ आ रही है. खिलाड़ी है क्या टप्पा टप्पा करने के बाद गेंद बाउंड्री के बाहर गए. पकड़ो क्या जीतो मैच वाला फॉर्मूला गए, मगर खिलाड़ी साथ नहीं दे रहे गए. गेंद बाउंड्री के बाहर गए. टोबी के साथ 87 रन, 87 4 विकेट के नुकसान पर. वैभव वसात लांचा की बात कीजिए तो क्या क्लासिकल बल्लेबाजी कर रहे हैं. बैटिंग करने के लिए स्ट्राइक एंड पर राहुल है, नॉन स्ट्राइक एंड पर दीपक. फिलहाल में 12 गेंदों में 50 पर खेल रहे हैं. राहुल एक गेंद में 4 रन बनाए हैं. इस ओवर की अगली गेंद ऑफ स्टंप के बाहर एक बार फिर हवाई सफर है. आसमान की तरफ है, खिलाड़ी गए, लपक लिया. इस बार कोई गलती नहीं करने वाले गए. मिडॉफ के खिलाड़ी थे, पीछे की तरफ चले गए आसानी वाला कैच बनाते हुए. और अब जाकर यहां से बाहर जाना पड़ेगा बैट्समैन राहुल बैक टू पवेलियन.
और अभी भी 3 गेंदों का खेल बचा हुआ है। रन संख्या 87 रन 87, 5 विकेट के नुकसान पर 5वां विकेट राहुल सूर्य का गिरा है। वैभव वसात को लगने वाला ये 5वां झटका आप देख रहे हैं। नए बल्लेबाज मैदान के अंदर मंदार जा रहे हैं बैटिंग करने के लिए। मंदार को आप देख रहे हैं, मंदार रसाल एक एंड पर है, दीपक नॉन स्ट्राइक एंड पर है। दीपक की अगर बात की जाए तो ये दीपक प्रारंभिक बल्लेबाज आउट होने के बाद मैदान के अंदर तीसरे नंबर पर आए। 12 गेंदों में 50 पर खेल रहे हैं, इनको मौका नहीं मिल रहा है। फिलहाल भी ये नॉन स्ट्राइक एंड पर स्ट्रगल कर रहे हैं। मंदार की बात की जाए तो गेंदबाजी करने के लिए आखिरी ओवर में आए हैं। पहली गेंद पर सफलता, दूसरी गेंद पर चौवा, तीसरी गेंद पर इनको विकेट मिला है। शिकार कर रहे हैं, शिकार की जरूरत है, विकेट लेने की जरूरत है, बिंदी गेंदें लानी जरूरी है। मैदान के अंदर गेंदबाज मंदार वही कर रहे हैं। स्ट्राइक इन पर फिलहाल में अगर बात की जाए तो बल्लेबाज मंदार रसाल इस ओवर की अगली गेंद मंदार के राइट अप ओवर द विकेट। ज्यादा बाहर गए, विकेट से शायद बाहर चले गए। नो बॉल का सिग्नल, मिस्टर एक्स्ट्रा का इशारा होता हुआ। कार्य सम्राट चषक 2022 की पिक्चर के सुपर हिट, आने वाली गेंद है फ्री हिट। रन संख्या 88, 5 विकेट के नुकसान पर। कार्य सम्राट चषक 2022 की पिक्चर के सुपर हिट, आने वाली गेंद फ्री हिट। इस ओवर की अगली गेंद शानदार गए, शॉट इतना अच्छा नहीं है, मिस्टो के हवा में गए, यहां से देखना गया, लपक तो ले लिया गया मगर विकेट नहीं होने बना क्योंकि फ्री हिट वाली गेंद थी। कैच तो अच्छा था मगर एक बार फिर मंदार रसाल को मौका था फ्री हिट वाली गेंद पर प्रहार करने की कोशिश की थी। इसीलिए कहा जाता है भगवान ने सबसे प्यारी चीज आपको दिमाग दी है, खेलते वक्त दिमाग का इस्तेमाल करना बहुत जरूरी है। रन संख्या 1 रन के साथ 89, 5 विकेट के नुकसान पर। 89, 5 विकेट के नुकसान पर। फिलहाल में 2 गेंदों का खेल अभी भी शेष है। पारी के 2 गेंदें बच चुकी है। महापुरुष पुलिस की टीम इस मैच के अंदर फील्डिंग कर रहे हैं। टॉस हारने के बाद इनको पहले फील्डिंग करना पड़ रहा है। वैभव वसात लांजा की टीम ने टॉस जीता। टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी करने का एक सही फैसला, महत्वपूर्ण फैसला आप देख रहे हैं। 2022 के अंदर पहला टूर्नामेंट खेल रहे हैं और इस टूर्नामेंट का कार्य सम्राट चषक का 2022 का ये पहला साल है। लांजा के अंदर खानविलकर ग्राउंड के अंदर ये टूर्नामेंट आप देख रहे हैं। ऋषिकेश देसाई आप कमेंट्री बॉक्स की तरफ आना है। ऋषिकेश देसाई अभी भी 2 गेंदों का खेल बचा। मंदार कमेंट्री बॉक्स इनकी तरफ से गेंदबाजी करने के लिए तैयार है। ऑन साइड पर 5 खिलाड़ी हैं, ऑफ साइड पर 4 खिलाड़ी के तैनात। इस ओवर की अगली गेंद लो आड़े बड्डे का इस्तेमाल करना चाहते थे, टपकाने के बाद गेंद जाकर शरीर पर टकराई है। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं है। गेंदबाज फॉलो थ्रू के अंदर गेंद को उठाते हुए रन संख्या कुल मिलाकर 89, 5 विकेट के नुकसान पर। आखिरी गेंद पारी के बच्चे भी है मैच के अंदर। पहली पारी का खेल मैदान के अंदर चल रहा है। पहली पारी का खेल आप देख रहे हैं। वैभव वसात की बात की जाए तो क्या गजब की बल्लेबाजी इस मैच के अंदर रही। 13 गेंदों के अंदर दीपक 50 रनों पर खेल रहे हैं। आखिरी गेंद पर कितने रन बनाएंगे मंदार? आखिरी गेंद लेकर तैयार। इस ओवर के पटकी भी गेंद है, बल्ले का ऊपरी सबर लगने के बाद पीछे की तरफ गई है, विकेट का पता करने बना गया है। आखिरी गेंद पर शिकार भाग है, यानी 14 गेंदों के अंदर 50 रन बनाकर दीपक मैक्रो में लाने वाले गए। 89 रन बनाए गए, 90 का टारगेट इस मैच के अंदर सेट हुआ गए। आखिरी गेंद पर विकेट गिरा गए, गाने का भी समय आने बना गया। महापुरुष को जीतने के लिए 30 गेंदे 90 रनों की जरूरत है। एक छोटे से गाने लेंगे, गाने के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी। अपनी विनंती असेल कोंडगाव वॉरियर्स आणि पाली फायटर आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स टॉस बॉक्समध्ये टॉस करण्याकरता आपण यायचं आहे। कोंडगाव वॉरियर्स आणि त्याचबरोबर पाली फायटर यांचं टॉस बॉक्समध्ये आमचे कॉमेंटेटर इर्शाद बागवान त्या ठिकाणी जोडलेले आहेत। पहिल्या मॅच मॅन ऑफ द मॅच देण्याकरता देखील ते जोडलेले आहेत। आमचे समालोचक मित्र इर्शाद बागवान आज कार्यसम्राट चषक 2022 मध्ये ते देखील आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण बघितलं तर ज्यांच्याकडे 15-20 वर्षाचा अनुभव आहे, डोंबिवलीचे शान आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज प्रसाद परब सर आमच्याबरोबर जोडलेला आज समालोचन कक्षामध्ये, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे।
दोन्ही कॅप्टन चला प्लीज उशीर करू नका. आपल्याला शेवटचा आणि अंतिम पुकार दिला जातोय. कोंडगाव वॉरियर्स आणि पाली फायटर. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपल्याला आग्रहाची विनंती आहे, सन्मानपूर्वक विनंती आहे. प्रसाद सर चेक. पुढच्या सामन्याची नाणेफेक दोन्ही संघाचे संघनायक आणि पुढच्या सामन्याची नाणेफेक सन्माननीय शुभमजी साळवी आणि सन्माननीय अथर्व साळवी यांच्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याची नाणेफेक केली जाईल. आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचे. निश्चितपणे पुढचा जो सामना असेल कोंडगाव वॉरियर्स विरुद्ध पाली फायटर्स या दोन संघामध्ये पुढचा सामना खेळला जाईल. अर्थातच निमित्त आहे कार्यसम्राट चषक 2022चा हा थरार. पाली फायटर्स वर्सेस कोंडगाव वॉरियर्स आणि आमची सन्माननीय उपस्थिती शुभमजी साळवी साहेब आणि अथर्व साळवी साहेब यांच्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याची नाणेफेक केली जाते. कोंडगाव वॉरियर्स संघाचे संघनायक टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम आपला निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करणार. धन्यवाद असेल. पुढच्या सामन्याची नाणेफेक जिंकले कोंडगाव वॉरियर्स आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल. आमचे दोन्ही मान्यवर सन्माननीय शुभमजी साळवी साहेब आणि सन्माननीय अथर्व साळवी या दोघांचंही मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. इर्शाद बागवान सर आमच्याबरोबर जुडलेले आहेत प्रेझेंटेशन बॉक्स आणि टॉस बॉक्समध्ये. आपण इर्शाद बागवान सर, आपण या मॅचचा जो पहिला मॅच झाला त्याचं मॅन ऑफ द मॅचकडे देखील जाणार आहोत. ओव्हर टू इर्शाद बागवान सर. फिलहाल भी अगर बात की जाए तो सभी दर्शकों को और खिलाड़ी का तहे दिल के साथ स्वागत है. मैदान के अंदर 89 बनेंगे. 90 रन का टारगेट वैभव वसात 11 ने महापुरुष पुलिस लांजा इनके सर पर रखा है. मैच की तरफ जाने वाले दूसरा पड़ाव आ रहा है. प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर जाने चाहिए और एक छोटा सा ब्रेक लेंगे. कोणाला सुटली हाव, कोण खाऊन जाणार भाव. कोणाला सुटली हाव, कोण खाऊन जाणार भाव. तुम्हाला बघायचं या मॅचचा दुसरा पडाव आणि आमच्याबरोबर दुसरं पडाव ना आणि दुसऱ्या इनिंग करता जुळले जात आहेत डोंबिवलीचा सुपरस्टार आवाज आणि एक मधुर आवाज, गोड आवाज प्रसाद परबचं मायक्रोफोनवरती जुळले जातील. त्याच्या अगोदर घेऊया एक ब्रेक आणि ब्रेकमध्ये एक सुपरहिट गाणं घेऊया. गाड्यांतर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येतो. असं गेलो आणि असं आलो. थँक्यू सिद्दीक मेमन. पहिल्यांदाच सिद्दीक मेमन यांच्यासोबत समालोचन करण्याची संधी इथे मिळाली. थँक्यू सो मच. खूप चांगला आवाज आणि चांगली फाईट आपण बघत आहोत मैदानाच्या आतमध्ये. 89 धावा कुठल्याच मैदानावर 90 धावसंख्येचं लक्ष आहे. वैभव वसाहत 11 या संघाने ते कुठे निश्चितच ठेवलेलं आहे. पंच सिग्नल करतायत. सामने ते सुरू करत आहोत. ऑल द बेस्ट. पहिले षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय आशिष मालवणकर. तर आघाडीचे गोलंदाज आपण बघतोय सागर आणि त्याच्यासोबत प्रथमेश. पहिला चेंडू आशिष मालवणकरचा. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. कट करायचा प्रयत्न होता. बॅक टू द बॉलर चेंडूला एक्झिक्यूट केलं आहे. मागे जातो चेंडू. शेताशेवून जो चेंडू तिथे कव्हर करायला दीपक आहे तिथे. तोपर्यंत एक धाव. एका धावाने फलंदाजने खातं उघडलंय. आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. धावसंख्येचा पाठलाग करतोय 90 धावसंख्येचा.
शॉर्ट ऑफ लेन, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग मधून येत आहे, चेंडूच्या खाली अप्रतिम झेल आणि पहिलाच धक्का लागलाय महापुरुष पोलीस या संघाला. फलंदाज बाद. न्यू बॅट्समन मध्ये आतमध्ये येतो फलंदाजीला मंदार. आघाडीचा फलंदाज बाद झाला, प्रथमेश बाद झाला. एका धावेवर आपण बघतोय आशिष मालवणकर जो पहिलं षटक घेऊन आता गोलंदाजी मार्कवर आणि पहिल्याच षटकामध्ये आपल्या संघाला एक विकेट आणि मिळवून दिलेली आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला आपण बघू शकाल मैदानावर कोंडगाव वॉरियर्स विरुद्ध पाली फायटर्स. एकूण 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि जे संघ 5 संघ पुढे येतील एक एक सामना जिंकून त्या 5 संघांमध्ये ड्रॉ केला जाईल याची मात्र नोंद घ्यायची आहे प्रत्येक संघाने. ऑन साईडला चेंडूला हलक्या त्याने मात्र प्लेस केलाय. धावसंख्या धावफलकावर 2 धावा. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय फलंदाज मंदार. कट करायचा प्रयत्न होता, अप्रतिम चेंडू, वेगवान चेंडू आता आलाय. आशिष मालवणकर पहिल्या षटकामध्ये जबरदस्त छाप सोडली आहे गोलंदाजाने आशिष मालवणकर, कारण त्याच्याकडे आपण बघतोय की इन्व्हेस्टमेंट खूप चांगली आहे. 90 धावांचा इथे संरक्षण करायचं आणि खूप चांगली गोलंदाजी आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये. ऑन साइड चांगला फटका, जबरदस्त टायमिंग मंदारचा हा फटका, पण चेंडू तिथे मात्र डीप मध्ये अप्रतिम झेल टिपलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये स्वतःला स्ट्रेच केलं आणि दुसरा धक्का लागलाय महापुरुष पोलीस लांजा या संघाला. पहिल्या सत्रामध्ये कामगिरी एवढी काही खास राहिली नाही. या षटकामध्ये आपण बघतो धावा भरपूर खर्च झाल्या, खास करून दीपकने जबरदस्त बॅटिंग केली, अटॅकिंग बॅटिंग केली, पहिलं अर्धशतक झळकावलं. 2 सामन्यात आपल्याला 2 विक्रम पाहायला मिळाले स्पर्धेच्या पहिल्याच दिवसामध्ये. एक तर आपण बघितलं की आकाश सकपाळने हॅट्रिक कंप्लीट केली, 4 ट्रिक कंप्लीट केली, म्हणजे 4 चेंडू त्याने 4 गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात आपल्याला नवीन एक विक्रम पाहायला मिळाला, तो म्हणजे दीपकच्या बॅटमधून पहिलं अर्धशतक या स्पर्धेतलं ठोकलंय त्याने अवघ्या 12 चेंडूमध्ये. न्यू बॅट्समन रहीम ऑन स्ट्राइक. हुक करायचा प्रयत्न, अप्रतिम चेंडूची फेक. गुडलेनचा शॉट ऑफ गुडलेनचा खूप चांगला वापर करतोय आणि पहिलं षटक इथे मात्र जवळजवळ इथे समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण अत्यंत मामूली बघत आहोत, माफक बघत आहोत. फक्त 2 धावा धावफलकावर आणि 2 गडी गमावलेत ते महापुरुष लांजा पोलिस संघाने. पोलिसांचा संघ इथे खेळतोय, अप्रतिम कामगिरी. कोरोनाच्या काळात सुद्धा मात्र खूप मोठ्या प्रमाणावर स्वतःची जबाबदारी मात्र पार पाडली. कुठल्या प्रकारचं विचार न करता जनतेसाठी मात्र सक्षमपणे उभे राहिले. आणि तुम्ही आता व्यासपीठावर दादासाहेब गुटुगुटे साहेब सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतो खेळत असताना. विश्वास नागरे पाटील साहेबांचं एक खूप छोटंसं असं एक काव्य आहे खास करून पोलिसांसाठी, ते मला आवर्जून इथे बोलावंसं वाटतंय. मैं खाकी हूँ, मैं खाकी हूँ, मैं दिन हूँ, मैं रात हूँ, सांझ वाली बाती हूँ, आंधी में तूफान में, होली में, रमज़ान में, देश के सम्मान में मैं खाकी हूँ. सदा तैयार रहती हूँ तेज़ धूप और बारिश को सहने को, हर त्यौहार को भीड़ के साथ मनाने को, कभी पत्थर कभी गोली खाने को, मैं बनी माटी हूँ, मैं खाकी हूँ. कैसे बताऊँ तुम मेरे लिए कौन हो, कैसे बताऊँ तुम मेरे लिए कौन हो, तुम जिंदगी, तुम बंदगी, तुम धड़कनों का गीत, तुम जीवन का संगीत हो, तुम रोशनी, तुम ताजगी, तुम प्यार हो, तुम प्रीत हो, तुम ही मन का मीत हो, आंखों में तुम, नींदों में तुम, यादों में तुम, ख्वाबों में तुम
तुम ही हो मेरी हर बात में, तुम दिन में, तुम रात में, तुम सुबह में, तुम शाम में, तुम मेरी सोच में, तुम मेरी हर काम में, मेरे लिए पाना भी तुम, मेरे लिए खोना भी तुम, मेरे लिए जागना भी तुम, मेरे लिए सोना भी तुम। जाऊं कहाँ देखूं कहीं, तुम हो जहाँ तुम हो वही। कैसे बताऊं वर्दी तुम्हारे बिना मैं कुछ भी नहीं, कैसे बताऊं वर्दी तुम्हारे बिना मैं कुछ भी नाही। काय हरकत नाही आहे, खूप चांगला परफॉर्मन्स या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। गोलंदाजी थोडीशी खराब झाली, बॅटिंगमधनं कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय। शॉर्ट ऑफ लेंथ आहे, चांगली गोलंदाजी, पुन्हा तो नो बॉल, पंचांचा इशारा। सेकंड बाउन्सर, कारण एका बाउन्सचा कॉल ऑलरेडी पंचाने दिला होता, त्यामुळे हा सेकंड बाउन्सर हाता आलाय, त्यामुळे ताबडतोब पंचाने मात्र नो बॉल कॉल केला। गोलंदाज अमोल कांगणे या संघाचा आघाडीचा फलंदाज, चांगली बॅटिंग केली अमोलने। हा चेंडू थोडासा दिशाहीन आहे, फ्री हिट होता चेंडू, पंचांचा इशारा वाईड बॉल। 26 धावांचं अप्रतिम योगदान बॅटिंगमधून दिलं अमोल कांगणेने। पोलिसांच्या संघाला संघर्ष करावा लागतोय, महापुरुष पोलीस लांजा, अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल, ताकद दाखवावी लागेल पोलीस संघाची। चेंडू हवेमध्ये, गोलंदाज चेंडूच्या खाली जज करतोय आणि आपल्या फॉलोमध्ये झेल सोडलाय अमोलने, फॉलो थ्रू मध्ये झेल सोडलाय अमोलने, जीवदान मिळाले त्या फलंदाजाला। आघाडीचा फलंदाज आपण बघतो तो सागर, यस फ्री हिट सुद्धा होता चेंडू, कारण वाईट टाकल्यानंतर फ्री हिट कंटिन्यू होता। धावसंख्या थोडीशी अजूनही माफकच पाहायला मिळते, धावफलक एकूण 6 धावा, 6 लॉस ऑफ 2। स्ट्राईक एंड रहीम थांबून खेळायचा प्रयत्न होता, थोडासा मागे गेला, बॅकफुटला गेला, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं, चेंज ऑफ द पेस टाकला अमोल कांगणेने आणि बीट करून गेलाय तो चेंडू रहीमला, डॉट डिलिव्हरी। पुन्हा तर चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, गुडलेनचा खूप चांगला वापर इथे करत असताना, आणि खास करून विकेटवर आपण बघतोय की हलकीशी ग्रास आहे, गवत आहे थोडंसं, त्याचा फायदा उचलतात, हलकासा स्विंग सुद्धा होतोय चेंडू, गुड बॉलिंग। पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर पहिलं षटक खूप सुंदर इथे हाताळलं गोलंदाज आशिष मालवणकरने। थांबून खेळायचा पुन्हा एकदा प्रयत्न होतोय, बॅट्समनकडे फुटवर्क नाहीये, पण त्याला याचा फायदा उचलतोय गोलंदाज म्हणजेच अमोल कांगणे। बॅट्समन बघतोय रहीम सातत्याने बॅकफुटला खेळतोय, चेंडू अटेम्प्ट करत नाहीये, आणि बॅकफुटला खेळत असताना चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर ठेवलाय अमोल कांगणेने, गुड बॉलिंग। आता मात्र चेंडू रेंजमध्ये होता, चांगला फटका एक्झिक्यूट केलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये, जिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव रहीमला। लक्ष खूप मोठं आहे, 90 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी, मोठे फटके पॉवर प्लेमध्ये खास करून आले नाहीयेत, हे थोडंसं बॅकफुटला पाहायला मिळतो संघ। 2 षटकांचा खेळ जवळजवळ समाप्त होतोय, आणि दर्शना पवार मला सांगते 2 षटकात धावसंख्या 7 धावा धावफलकावर, आणि त्यासाठी 2 गडी गमावलेत, त्यामुळे कम्प्लिटली बॅकफुटवर आहे तो, म्हणजेच महापुरुष पोलीस लांजा हा संघ। त्यांचे समर्थक खूप मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत, चांगली बॅटिंग करावी लागेल, आपल्या प्रेक्षकांना नाराज करून चालणार नाही, चांगली फटकेबाजी करावी लागेल आता मात्र महापुरुष पोलीस या संघाला। 2 षटकांचा खूप चांगला स्पेल आपण कंप्लीट केला, आपण बघतोय आशिष मालवणकर 1 षटक धावा खर्च केले, त्या फक्त 1, चांगली गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये। गोलंदाजी मार्कवर नवीन षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय अजय चव्हाण, सामोर जाईल तो स्ट्रायकिंगला आपण बघतोय फलंदाज रहीम, 4थ्या क्रमांकाचा फलंदाज। जीटीसी लाईव्हवर आपण बघतोय या स्पर्धा सुरू आहे, ऑनलाईनला निश्चितच फटका चांगला आहे, पण क्षेत्ररक्षक बरोबर डीप स्क्वेअर लेग मध्ये, तिथे चूक होत नाही, अप्रतिम झेल आणि फलंदाज बाद। क्या बात आहे। अजून एक माहिती मिळते की दीपकचं अर्धशतक सुद्धा अपलोड झालंय, यूट्यूबला जाऊन निश्चित तुम्ही सर्च करू शकता, फर्स्ट हाफ सेंचुरी ऑफ द टुर्नामेंट फ्रॉम दीपक। वैभव वसाहत 11 या संघाचा खेळाडू ज्याने मात्र अर्धशतक झळकावलं, हे 2 व्हिडिओ ताबडतोब व्हायरल झालेत। आपण बघितले की हॅट्रिक बघितली, या स्पर्धेतली 40 कंप्लीट केली ती आकाश सकपाळने, आणि त्यानंतर दीपकने झळकावलं ते अर्धशतक पहिलं।
शॉर्ट ऑफ लेंथ आहे, अप्रतिम चेंडू, प्रचंड वेग होता या चेंडूवर आणि वेगाने बीट केलंय. प्रशांत स्ट्राईक. रहीम तंबूत परतलाय. 3 फलंदाज बाद झालेत महापुरुष पोलीस लांजा या संघाचे. धावसंख्या अजूनही स्थिरावली तिथे 7 या धावसंख्येवर. 7 लॉस ऑफ 3. लिडिंग एज, हवेमध्ये चेंडू, फायनलमध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक काय डीपमध्ये चेंडू तिथे कव्हर करतील. तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या धावफलकर 8 धावा. 8 लॉस ऑफ 3. थोडंसं एकतर्फी सामना पाहायला मिळते. आक्रमण पाहायला मिळत नाहीये. निश्चितच तुम्ही पाहतात रिप्लाय देत नाहीयेत महापुरुष पोलीस लांजा हा संघ. शॉर्ट ऑफ लेन, अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू. सन्मानजनक चेंडूला खेळायचा प्रयत्न होता. हलकासा चेंडू बॅटच्या बाजून निघून जातोय. डॉट डिलिव्हरी अगेन. अजय चव्हाण तिसऱ्या षटकात तिसरा फ्रेश गोलंदाज संगणकाने वापरलाय. आशिष मालवणकरला बघितलं, अमोल कांगणेला बघितलं, आता मात्र अजय चव्हाण. कट करायचा प्रयत्न तर पुन्हा एकदा होतोय. मी मगाशीच उल्लेख केला की कोरोनाच्या काळामध्ये सातत्याने 24 तास ड्युटीवर, त्यानंतर सुद्धा सातत्याने कामं सुरू आहेत या सगळ्या आमच्या पोलीस बांधवांची. आणि सर्वासाठी वेळ खूप कमी मिळतो. त्याचा दबाव पाहायला मिळतो की बॅटिंग इथे व्यवस्थित होत नाही आहे. धावसंख्येचा पाठलाग इथे होत नाही आहे. धावसंख्या अत्यंत माफक आहे धावफलकावरती 8 धावा. अजून एक कट करायचा प्रयत्न, अजून एक चांगला चेंडू. षटक क्रमांक तिसरा इथे समाप्त होते. फक्त आणि फक्त 8 धावा धावफलकावर. पूर्णपणे बॅकफुटला संघ पाहतोय म्हणजेच महापुरुष लांजा पोलीस हा संघ. नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही संघांनी ताबडतोब रेडी राहायचं आहे. पुढचा सामना लगेचच सुरू केला जाईल. कोंडगाव वॉरियर्स वर्सेस पाली फायटर. कोंडगाव वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून निर्णय घेतला की आम्ही फिल्डिंग करू आणि पाली फायटर या संघाला इन्व्हाइट केलं की आपण बॅटिंग करा. म्हटलं तरी हा वावगं ठरणं नाही. आपल्या क्षेत्रामध्ये कामगिरी करत असताना संघटनेच्या माध्यमातून सुरुवातीचा काळ, जळगंडीचा काळ, भरपूर स्ट्रगलसुद्धा करावं लागलं राजकीय क्षेत्रामध्ये. पण एक यशस्वी आमदार म्हणून ख्याती आहे, नाव आहे ते म्हणजेच डॉक्टर राजेंद्र साळवी यांचं. थोडासा स्लोअरवन चेंडू. शालेय नियोजनापासूनच समाजसेवेची आवड नसताना त्यांच्या आपल्याला पाहायला मिळाली. महाविद्यालयीन जीवनामध्ये भारतीय विद्यार्थी सेनेचा भगवा खांद्यावर घेऊन रत्नागिरी तालुका जिल्ह्याभरात युवकांची मजबूत फळी निर्माण सन्मान्य राजनजी साळवी साहेबांनी केली सुरुवातीच्या काळामध्ये. या षटकात आपण गोलंदाज बघतोय म्हणजेच राहुल. लोअर फुटला चेंडू ऑनसाईडला प्लेस केलाय. फ्लिकचा फटका शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये. शासकीय भूमी अभिलेखमध्ये सुद्धा नोकरी सुद्धा केली राजेंद्र साळवी साहेबांनी. राजकारणात सक्रिय व्हायचं होतं, राजकारणासाठी स्वतःला वाहून घ्यायचं होतं, समाजासाठी वाहून घ्यायचं होतं, म्हणून राजकीय भूमी अभिलेखाची नोकरीसुद्धा त्यांनी त्याग केली आणि आपले पाय रोवून घेतले राजकीय क्षेत्रामध्ये. ऑन साईडला प्लेस केले चेंडू, ऑन साईडला आपण बघतोय डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू तिथे कव्हर करेल तोपर्यंत 100 फिल्डिंग फेक चांगली होते. संधी धावचीची आणि फलंदाज बाद. गुड थ्रो. 1 मोर डाऊन. अजून एक धक्का आणि पंचांचा इशारा. 1 राजकीय क्षेत्रात आल्यानंतर सातत्याने आपण बघतोय त्यांच्या माध्यमातून समाजकार्य आणि
सर्व रत्नागिरीकरांनी मात्र याची दखल घेतली. राजन साळवी साहेबांच्या माध्यमातून जे कार्य सुरू होतं, नगरसेवक म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले आणि फक्त एकदाच नाही तर सलग दुसऱ्यांदा आपण बघितलं सन्माननीय राजेंद्र साळवी साहेब नगरसेवकाच्या भूमिकेत आपण बघितलं त्यांना. समाजकार्याची, कुशल संघटनेची खूप मोठी जबाबदारी शिवसेनेच्या प्रती असणारी ही सर्व निष्ठा पाहून बहुमत नसताना देखील रत्नागिरीकरांचे शिवसेनेचे पहिले नगराध्यक्ष म्हणून साहेबांची निवड झाली. चेंडू हवेमध्ये आहे, झेल उडालाय आणि ड्रॉप. 2 धावा इथे होत आहेत पूर्ण. बॅकअप जोपर्यंत येईल तोपर्यंत 2 धावा मी त्या फलंदाजाला. 2 धावाच्या मध्ये हळूहळू धावसंख्या पुढे सरकते कारण सामन्यामध्ये काही रस राहिलेला नाही आहे. फक्त एकतर्फी सामना पाहायला मिळतोय कारण 90 धावसंख्येचा पाठलाग इथे करायचा आहे. 8 चेंडूने 78 धावांची गरज आहे असं समीकरण उरलंय. हुक करायचा प्रयत्न, डॉट डिलिव्हरी. सन्माननीय राजेंद्र साळवी साहेबांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा क्षण जेव्हा त्यांना मात्र ढाल देऊन सन्मानित करण्यात आलं. सरसेनापती शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून उत्तुंग कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला आणि त्याचबरोबर त्यांना जिल्हा प्रमुख पद हे सुद्धा पद बहाल करण्यात आलं. ही सुद्धा ओळख राहिली आहे राजेंद्र साळवी साहेबांची. पूल केला चेंडू ऑन साईडला, मिड विकेटला शतशक ते पुन्हा एकदा येतोय. चेंडू उचलेल, फेक करेल, फेक चांगली झाली आहे. फलंदाज क्रीजच्या बाहेर आला होता पण पुन्हा एकदा मागे जावं लागतंय. दहशत फिल्डिंगची पाहायला मिळते आणि त्याचबरोबर 4थं षटक इथे समाप्त होत आहे. 4 षटकाकडे धावसंख्या आपण बघतोय अत्यंत माफक आहे धाव फलकावर. ती फक्त आणि फक्त 13 धावा. 77 धावांची अजूनही गरज आहे. 77 रन्स टू विन फ्रॉम द 6 डिलिव्हरी. सर्वाधिक सदस्य नोंदणी सुद्धा सन्माननीय राजेंद्र साळवी साहेबांच्या माध्यमातून जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात करण्यात आली. हे सुद्धा ओळख राहिली आहे. 77 टू विन फ्रॉम द 6 डिलिव्हरी. सहा चेंडूचा फक्त खेळ शिल्लक लागलाय. आपण बघूया मैदानाच्या आतमध्ये 70 धावांची अजूनही गरज आहे. मंदार रसाळ येतो गोलंदाजी मार्कवर निर्णय षटक घेऊन. लक्षात ठेवा आज एकूणचे 10 संघ खेळणार, त्याच्या माध्यमातून 5 संघ पुढे येतील आणि 5 संघांमध्ये होईल तो ड्रॉ. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. ड्रॉ केला जाणार आहे. 9 सामने आज आम्हाला कव्हर करायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. मंदार रसाळ गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू निर्धाव बघा. PSI साहेब जाधव साहेब इथे खेळत आहेत. जर त्यांनी षटकार ठोकला तर 500 रुपयाचा कॅच प्राईज आणि जाधव साहेब इथे मात्र बाद होत आहेत. बक्षीस लावल्या लावल्या जाधव साहेब बाद झालेत. नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय कोंडगाव वॉरियर्स या संघाने. नेक्स्ट बॅट्समन आपण बघतोय अमोल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला येत आहेत 7व्या क्रमांकावर. मंदार रसाळ पुढचा चेंडू घेऊन ऑन साइडला चाबूक शॉट. क्षेत्ररक्षक तिथे जज करतोय पण फिनिश झाला नाहीये चेंडू. प्रयत्न चांगला होता अमोल यांचा. बरोबर खेळाडू तिथे खाली आणि फलंदाज बाद. दोन चेंडू 2 विकेट्स. हॅट्रिक बॉल असेल पुन्हा एकदा आपण बघतोय स्पर्धेमधला तो म्हणजेच मंदारसाठी. मंदार रसाळ हॅट्रिक बॉल घेऊन
शॉर्ट ऑफ लेंथ आहे, हवेमध्ये चेंडू, पण चेंडू फ्लाइंग स्लिपमध्ये जातोय. एक धाव तिथे कंप्लीट झाली आहे चेंडूवर. अजून एक धाव थोडीशी कमी होईल धाव फलकावर. राजेंद्रने खातं उघडलं एका धावेने. कट करायचा प्रयत्न, डॉट डिलिव्हरी. बघा, जे तुम्हाला समर्थन देण्यासाठी आले त्यांच्यासाठी सुद्धा एक मोठा फटका येऊ द्या असं त्यांचं म्हणणं आहे. एक षटकार तरी येऊ द्या, प्रयत्न करावा लागेल मोठा फटका मारण्याचा. शॉर्ट ऑफ लेंथ होता, चांगला चेंडू हाताळला आहे. सुपर्ब डिलिव्हरी, सुपर्ब डिलिव्हरी. शॉर्ट ऑफ लेंथ, गुड लेंथ. या चेंडूचा वापर सध्या आपण बघतोय क्रिकेट विश्वामध्ये केला जातो. या चेंडूवर धावा खूप कमी येतात, विकेट्स मिळतात. शॉर्ट ऑफ लेंथ पुन्हा एकदा, नो बॉल. पंचांचा इशारा, ओव्हर स्टेपिंग. आणि पुढचा चेंडू फ्री हिट. बघा, मागणी पूर्ण करावी लागेल स्ट्रायकिंगला बॅट्समनला. फ्री हिट. हा चेंडू नो बॉल, ओव्हर द वेस्ट. फ्री हिटवर नो बॉल पुन्हा टाकलाय आणि फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. अक्षय कोळंबेकर आमचा आम्हाला सिग्नल करतात नो बॉल आणि फ्री हिट. पुढचा चेंडू मंदार, पुढचा चेंडू घेऊन फ्री हिट. समोर एक्झिक्यूट केलाय आणि हा चेंडू जातोय डीप मध्ये. दोन खेळाडूंना भेदून. बघायचं पंच यावर काय सिग्नल करताय, चौकार आहे की षटकार आहे. चेंडू गेलाच नाहीये बाहेर. 2 धावा धावून पूर्ण केलेत. आणि वैभव वसाहत 11 या संघाने या सामन्याचा आपण सामनावीर लगेच जाहीर करूया, कारण आपण बघतोय व्यासपीठावर साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण लगेचच सामनावीरचा पुरस्कार देणार आहोत. चेक. दादासाहेब गुटुगुडे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही देत आहोत सामनावीरचा पुरस्कार. आपण लगेचच इशारकडे वळणार आहोत आणि सामनावीरचा पुरस्कार दिला जाणे. मात्र या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक झळकावलं फलंदाज आहे तो दीपक. लांजा राजापूर साखरपा शिवसेना युवासेना आयोजित माननीय आमदार डॉक्टर राजनजी साळवे पुरस्कृत कार्यसम्राट चषक 2022 मैदानावरती संपन्न झालेला सामना वैभव वसावत विरुद्ध महापुरुष लांजा या 2 संघामध्ये हा सामना संपन्न झाला आणि या सामन्यामध्ये वैभव वसाहत संघानं विजय मिळवला आहे. खऱ्या अर्थानं जनतेच्या रक्षणासाठी सदैव तयार असणारे आज सर्व आपण पाहतोय की पोलीस बांधव, महाराष्ट्र पोलीस बांधव यांनी हा सामना खेळण्याचा आनंद घेतला. कदाचित स्वतः PI साहेब असल्यामुळं पोलिसांवरती थोडासा दबाव असेल, त्याच्यामुळे कामगिरी थोडीशी खालावली. नेहमीच साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लांजा पोलीस स्टेशनची कामगिरी देखील चमकदार राहिलेली आहे आणि पोलीस संघाचा जरी पराभव झाला असला तरी निश्चितपणे ते मनानं खुश असतील, कारण जनतेचा विजय झाला आहे. जनतेच्या विजय